खूप छान वातावरण पाहतोय आपण, निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेला ऐतिहासिक मैदान पाहतोय आपण. दूर असं जर नजर टाकली आपण, उंच उंच डोंगर आपण पाहतोय हिरवेगार, आणि ठीक VIP अड्याच्या पाठीमागे जर आपण नजर टाकली तर निश्चित मुंबई नाशिक हायवे आपण पाहतोय. आणि त्या मधोमध हा एक अतिशय छान क्रीडानगरी पाहतोय आपण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं, या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण PTC असोसिएशन मान्यताप्राप्त टुर्नामेंट पाहतोय, जे हनुमान चषक वाहुली 2021चा हा तिसरा आणि शेवटचा दिवस पाहतोय आपण. सामन्याचे पंच म्हणून जबाबदारी पार पडताना आपण दिनेश नाईक सर आणि त्याच्या समेत पाहतोय आपण शानू कुरुशी सर, मॅन फॉर मोब्रा. तर गुणलेखक इथं मात्र DG सज्ज होताना पाहतोय आपण. आणि सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय दोन त्या टोकाकडनं या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण आपण सातत्याने पाहतोय SK एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून. आजचा 30रा दिवस पाहतोय आपण. आणि पहिल्या दिवसात ज्या संघाचा दबदबा निर्माण होता गणेशपट वाफाळे, आणि कालच्या दिवसामध्ये आतिश गोडविंदेचा संघ, काय सुरेख कामगिरी तिच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर जाऊया आपण मैदानाकडे. सामन्याला सुरुवात होताना पहिले षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज सुभाष, समोर खेळण्यासाठी फलंदाज इथे मात्र सज्ज असेल विश्वास पाटील, आणि नॉनस्टिकला फलंदाज पाहतोय आपण जीत. राईट द विकेट सज्ज होताना पहिला चेंडू सुरेख फटका इनफिल्डच्या वर, तोंड चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, खेळाडू कक्षामध्ये जाणारा हा दणदणी चौकार. विश्वास पाटलांच्या बॅटमधून विश्वास होता फटक्यामध्ये. काय सुरेख हा शॉट आपण पाहिलाय इनफिल्डच्या वरतून, म्हणजे फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये त्याला बीट केलं आणि चेंडू मात्र फरार झाला होता फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. एक खूप छान सुरुवात विश्वास पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धा सफल झालाय. अजून एक चांगला हुकचा फटका, बॅक टू द बॅक, दुसरा चेंडूवर दुसरा अप्रतिम चौकार. आकाश महेश 11 अर्जुनी संघाचा, त्यांच्या बॅटमधून 3 चेंडूवर 3 चौकार निघाले होते. आणि या स्पर्धेतला दुसरा फलंदाज ठरेल काय, इथं मात्र विश्वास पाटील चौकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा, लागोपाठ सलग 3 चेंडूवर 3 चौकार वसूल करेल काय. इथं मात्र बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट थर्डमॅन असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण ऑफसाईडचं. सफल झालाय. अजून एक चांगला धमाकेदार फटका, आणि दुसरा फलंदाज ठरतोय या स्पर्धेतला चौकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा. आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज विश्वास पाटील. व्यक्तिगत जर पाहिलं आपण आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय आणि 3 चौकाराच्या सरणीत 13 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. यानंतर जो सामना होणार आहे, दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचे, तयारीत राहायचे. याच पात्र मिड ऑफला हवेत होता, जीवनदान मिळालं. इथं मात्र फलंदाजाला पाहतो आपण जीत याला, आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 14.
विकी स्पोर्ट कुकसे विपक्ष आपण पाहणार आहोत आई गावदेवी सापे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये. याच पाता फटका चांगला आहे, मिड ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ रिजन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय विश्वास पाटील. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण इथं मात्र परी 11 वाशिरा संघ प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 16. एक चांगली मजबूत सुरुवात आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. तर निश्चित इथं मात्र पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण धावसंख्या ती 16. या स्पर्धा पाहतोय आपण ऑफ ड्रिपचा फटका पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 17. खूप काही अजून मेगा इव्हेंट भिवंडीचं बाकी आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर विचार केला आपण तर डे नाईट स्पर्धेच्या स्वरूपात खूप मोठ्या टुर्नामेंट दस्तक पे मस्तक पाहतोय आपण कमिंग सून. या स्पर्धा फटका चांगला आहे स्कोलिक रिजन कडे. चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावीने संघात धावसंख्या पाहतोय आपण. तर इथं मात्र इशारा येतोय सीमा पार चौकार. युगायुगाचा गडतंधार यवन साखरी कर सरदार. तर धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 21-21. एक चांगली धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण परी 11 वाशिरे संघाची. अजून खेळपट्टीवर जर पाहिलं आपण विश्वास पाटील खूप छान विश्वासाने इथं मात्र फटकेबाजी करताना पाहतोय आपण. त्याच्या बॅटमधून निघणार हा 4था चौकार पाहिजे पाहतोय आपण. व्यक्तिगत इथं मात्र एक चांगली फलंदाजी करताना याच पात्र शॉर्टपिच चेंडूचा मारा होता पहिला आपण आणि चेंडू निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला निर्धाव चेंडू पाहतोय आपण या डावामध्ये. सुमित हा गोलंदाज. धावसंख्या जर पहिले आपण 21. एक जबरदस्त फलंदाजी करावी लागेल कारण की 50चा आकडा इथून मात्र पार करावा लागेल. व्यक्तिगत 19 धावसंख्येवर फलंदाजी करताना इथे मात्र विश्वास पाटील यांना आपण पाहतोय. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. ज्या प्रकारे पॉवर प्ले होता पहिल्या षटकामध्ये पाबंदी खतम झाली. आता मात्र शॉर्ट थर्ड मॅन जवळपास गल्लीवर एक क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि शॉर्ट थर्ड मॅन ऑनसाइडकडे फाईन लेग का बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेट लॉंग ऑन बाउंड्री लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर बाउंड्री. याच पाहता फुलटॉस फटका पाहता आपण टर्न केला चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. याच पाहता चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. सुरेख रिटर्न करतोय. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जाईल काय. अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय विश्वास पाटील. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती मात्र 23. जी हनुमान चषक वावली 2021चा हा शेवटचा आपण दिवस पाहतोय. शेवटच्या दिवसातला दुसरा सत्र आपण पाहताना आणि दुपारचं सत्र जर म्हटलं तर फलंदाला पोषक असं वातावरण असते आणि अशा स्थितीमध्ये आज बरेचसे सामने आपण एकतर्फी पाहिले. पण सर्वात मोठा एकतर्फी सामना जो झाला होता तो म्हणजे धनेश एलोन कुकच्या संघाने खूप निराश केलंय. तब्बल 56 धावांनी सामना तो गमावलाय. त्या संघाने अपेक्षा खूप काही होत्या पण मी तर म्हणेन की किरणफोड जांभूळपाडा संघ ज्या प्रकारे यावर्षी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खूप एका चांगली कामगिरी करतोय
त्या संघाचा अगेन्स्ट त्या संघाला पराभव स्वीकारायला लागला. पण या सामन्यात कोण जिंकेल कोण हरेल याच पात्र हा फटका पाहतोय आपण. फटका फसतोय आणि जवळपास पहिल्या विकेटचं पतन इथं मात्र पाहायला मिळालंय. पहिला फलंदाज बाद होतोय परी 11 वाशिर संघाचा. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर इथं मात्र 23. वाटलंय शतशेकला की माझ्या दिशेकडे आगीचा गोळा येतोय आणि तो
आगीजवळ दूर फेकण्याचा प्रयत्न केला होता, त्या प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या पाहतोय आपण 26. अतिशय छान षटक आतापर्यंत पाहतोय आपण रोहनच्या माध्यमातून. 4 चेंडू टाकले गेले, त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. कम खर्चीला आणि फुल चर्चीला हा षटक राहील काय, इथं मात्र पाहायचं आहे रोहन यांचं. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र टर्न केलंय. मनगटी फटका पाहतोय आपण. स्क्वेअरलेग कपच्या ठीक पाठीमागे चेंडू जातोय डीपमध्ये. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. फलंदाज जीत मात्र एक धीमी फलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं आपण 7 चेंडूचा सामना केलाय आणि फक्त 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्यानंतर मात्र आक्रमण काय सुरेख केला होता विश्वास पाटील यांनी. 5 चौकाराच्या मदतीनं 9 चेंडूमध्ये 21 धावाची खेळी साकारली आणि तिथं मात्र बाद झालाय आणि पूर्णपणे मी तर म्हणे की ब्रेक लावल्या गेल्या धावगतीवर. रोहन सज्ज होताना अंतिम चेंडू असेल 30 षटकातला आणि यावर एखादा मोठा फटका मारेल का, इथं मात्र फलंदाज हे पाहायचं आहे. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडूचा मारा पाहतोय आपण. जवळपास धीम्या गतीचा बाउन्सर हाताळला होता आणि याचबरोबर पाहतोय आपण षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावर फक्त आणि फक्त 28. एक छोटासा ब्रेक घेऊया, जाऊया डीजेकडे आपण. ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. गुणलेख कामाला बॉलिंग विश्लेषण दाखवताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सुभाष यांनी 2 षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 1 षटक 16 धावा, कुठल्या प्रकारे विकेट नाही आणि त्या सुभाषची षटकाची सरासरी होती पाहिली आपण 16.00. सुमित त्यानंतर मात्र चांगला तिकट मारा केलाय. सुमित यांनी 1 षटक हाताळले, फक्त 8 धावा खर्च केलाय आणि ही सरासरी त्याची पाहिली आपण 8 धावेची सरासरीच्या माध्यमातून त्यांनी धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र रोहन यांनी 2 षटक हाताळलं, त्यामध्ये आपण पाहिलंय की ते मात्र फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि रोहन यांचा जो षटक आहे तो मध्ये प्रति षटकामागे 4 धावाची सरासरीने धावा खर्च केल्या. हे गोलंदाज विश्लेषण आपण पाहिलंय. आता मात्र जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज सज्ज होताना अंतिम षटक हाताळण्यासाठी शैलेश सज्ज होताना. दूर आणि त्या टोकाकडनं एका फिरकीचा मारा म्हणून सातत्याने शैलेश याला आपण पाहतोय. 3 रन पूर्ण करताना समोर खेळण्यासाठी फलंदाज निलेश. आक्रमण इथून मात्र करावं लागेल. पहिला चेंडू फक्त टर्न गेल्या चेंडूला पाहतोय पण मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज निलेश. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र 30 अंतिम षटक प्रगतीपथावर येणारे. इथून मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 5 चेंडूमध्ये किती धावाचं टार्गेट इथं मात्र उभं करेल वाशिर या संघ पाहतोय आपण कुरुंद संघाच्या अगेन्स्ट. यावेळेस पाहता फुलटॉस काय सुरेख फटका, आत्मविश्वासाने भरलेला फटका होता. बॅकवर्ड स्कुलेच्या वरतून पाठवलंय षटकार. नो डाऊट पाहतोय आपण मितेश 11 जर करून म्हटलं तर निवृत्ती पाटील म्हणजे निवा पाटीलचा संघ आहे आणि एक छान व्यक्तिमत्व आपण निवा पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. निश्चित एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रिजनकडे क्षेत्ररक्षण करताना त्यांना आपण पाहतोय. एक जबरदस्त धमाका पाहिला आपण या चेंडूवर. अजून एक मोठा फटका खेळायचा होता पण यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर स्थिर आहे. आता मात्र जर विचार केला आपण एक सन्मानजनक धावसंख्या वाटचाल करताना पाहतोय आपण 36 येणारे. इथून मात्र अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 2 जरी मोठे फटके मारले तर 40 किंवा 25 आकडा एका दबाव टाकण्यासाठी पुरेसा होईल. इथं मात्र परी 11 वासिर संघाच्या गोलंदाजासाठी यावेळेस पाहता फुलटॉसवर हा फटका पाहतोय आपण. काय सुरेख टायमिंग शक्ती होती. स्कोलेच्या वरतून चेंडूला पाठवलंय षटकार. झेल सोडणं किती मागलं ठरते पाहू शकता आपण. आता मात्र शैलेशच्या गोलंदाजीवर हल्ला बोल चढवत फटकेबाजीला प्रारंभ केलाय लिटिल मास्टर ऑफ
परी 11 वाशिरे संघाचा तो म्हणजे निलेश. जबरदस्त हाणामारी पाहतोय आपण. टोलेजंग फटकेबाजी ज्याला म्हणतात ती टोलेजंग फटकेबाजी करतोय अंतिम षटकामध्ये. अंतिम षटक म्हणजे 4 षटकाचा हाणामारीचा आणि त्याच्यामध्ये हाणामारी करतोय फलंदाज. पण विचून चालता येणार नाही. जर पहिला आपण कुरुन संघाकडे खूप एक मोठी फलंदाजी आहे, कारण की निवाससारखा एक अतिशय महान फलंदाज संघाकडे आहे आणि प्रत्येक वेळी पाहतोय आपण. त्याच्यानंतर सलामीचा फलंदाज त्याचा शैलेश सज्ज होताना इथे मात्र याच पात्रा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. लंगोण सिमरेषेकडे अतिशय वेगात चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल काय. फक्त आणि फक्त एक रन्स इथे मात्र कंप्लीट होते. अशी आमची दोन्ही पंच सांगताना की आपण जो नियम आहे तो नियम नाही आहे आणि एक खूप छान महत्त्वाची गोष्ट आहे भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तर धावसंख्येत भरपडते धावसंख्या पाहते आपण. पुढे सरते ती 43. अंतिम चेंडूवर एक षटकार म्हणजे 50चा आकडा टार्गेट ठेवेल काय. इथे मात्र परी 11 वाशिरे संघाचे फलंदाज 50 की मग 48 सत्य होईल हे पाहायचे. पण सध्या पाहतोय फक्त आणि फक्त धावपलकावर धावा आहेत त्या 43. गोलंदाज सज्ज होताना शैलेश दुऱ्यान त्या टोकाकडनं. जॉस पात्रा फटका चांगला आहे की माता फटका फसेल आणि जो अनुमान लावलं होतं की 50 आकडा इथं माता पार करेल काय. आणि होय हेच सांगतोय फलंदाज की जो उल्लेख केला होता त्या गोष्टीवर आम्ही मोहर लावतोय. 49 धावा धावपलकावर आणि 50 धावाचं टार्गेट उभं केलंय. इथं मात्र कुरुन संघासमोर खूप महागडं षटक आपण पाहतोय. शैलेश यांच्या तब्बल या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या गेल्या 21. एक छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण डीजे कडे. त्यानंतर टॉस करून आपण घेणार आहोत. महाराष्ट्राची मायभूमी सांगेरू बाबाच्या महाराष्ट्र. समेत आदरणीय शत्रुघ्न जाधव साहेब या दोन्ही आमच्या लाडक्या मान्यवरांना विनंती असेल की दादा आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. तर वेलकम आई गावदी स्पोर्ट्स साप्य संघाचा कर्णधार आणि विकी स्पोर्ट कोकसाई. खूप मोठं नाव आहे दोन्ही संघाचं आणि निश्चित काटेकी टक्कर पाहायला निश्चित मिळणार आहे. तर पाहतोय आपण आमचे प्रमुख मान्यवर टॉस बॉक्समध्ये ते मात्र येताना. विकी स्पोर्ट कोकसे विपक्ष पाहतोय आपण आई गावदेवी सापे. अशी लढत सर्वप्रथम दोन्ही संघाला शुभेच्छा देताना आमचे प्रमुख मान्यवर. हा कॉईन एकीकडे पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला खूप लाखमोलाचं सहकार्य झालेलं आहे असे VIP डायू नुकतं ज्यांचं आगमन झालं होतं श्रीकांत रामचंद्र गायकर साहेब. आणि दुसऱ्या साईडला पाहतोय आपण जे हनुमान वाहुलिया या संघाचं लोबो. तर हा कॉईन पाहुण्याच्या हातात देतोय आम्ही. सामना किती षटकात असेल आणि जिथं आपण टॉस करून घ्यायचं आहे. हनुमान वाहुली अशी मागणी आहे आणि मी पुन्हा विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. खूप खूप परत शुभेच्छा देताना दोन्ही संघाला. तर माझ्यासोबत निश्चित इथं मात्र आई गावदेवी सापे संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकलेलं आहे. वातावरण जर पाहिलं आपण खूप चांगलं वातावरण आहे. चमकदार सूर्याची किरण मैदानावर आहेत आणि आज या अशा स्थितीमध्ये दुसऱ्या फेरीतला खूप मोठा सामना आहे. समोर एक बलवान संघ विकी स्पोर्ट कोक्षी या संघाच्या अगेन्स्ट. सर्वप्रथम काय निर्णय असेल बॉलिंग आणि जिथं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या 3 षटकामध्ये किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावांचा आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. PTCच्या माध्यमातून खूप काही आपण टुर्नामेंट एन्जॉय केल्या. इथं आल्यानंतर कसं वाटलं आणि ही टुर्नामेंट आपण फुल एन्जॉय करता का. हो सामना एक टफ फाईट पाहायला मिळेल. हो संघामध्ये काही परिवर्तन पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. नाही सेम. ऑल दी बेस्ट. माझ्यासोबत निश्चित पाहतोय आपण विकी स्पोर्ट कोकसे. एकाच संघाचं स्वप्न धुळीस मिळालंय धनेश स्पोर्ट कोकसे संघाचं. तुम्ही सकाळी आल्यानंतर काय स्वप्न घेऊन आलात या मैदानावर. नक्कीच चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करणार. नाणेफेक महत्त्वपूर्ण होती का दुसऱ्या फेरीची. नाही
जर नाणेफेक जिंकलेच काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. मनासारखं घडलेले 3 षटकाचा सामना, किती धावाचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. या सामन्यामध्ये काही एखादा परिवर्तन पाहायला मिळेल, चेंजेस संघामध्ये? हा नक्कीच. फलंदाज की गोलंदाज? फलंदाज. ऑल दी बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. आई गावदेव सापे संघाच्या बाजूने गेलाय आणि त्यांनी सांगितलंय विकी स्पोर्ट कोकचे संघाला की तुम्ही या आमच्या अगेन्स्ट माता फलंदाजी करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. तर पाहतोय आपण 50 धावचं टार्गेट आहे दुसऱ्या सत्रामध्ये. तो स्वीकारण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज शैलेश आणि सुभाष. शैलेश यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल कुरुन संघाच्या माध्यमातून जर सामना जिंकून द्यायचा असेल आपल्या संघाला. पाहतोय थोडंसं एक क्षण जर वाटलं पण इंग्लंड आणि भारत टेस्ट जी सिरीज सुरू आहे यावेळेस आता प्रश्न विचारला केलं होतं पण सहमत नाही आहे. आणि पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण इथं मात्र लेगबायच्या स्वरूपात खातं उघडतोय संघाचं. 50 धावचं टार्गेट उभं केलंय आणि अंतिम षटकामध्ये एक जबरदस्त टोलेंची फटकेबाजी आपण पाहिली होती आणि त्या चेळीच्या बळावर इथं मात्र 4 षटकामध्ये 50 धावचं टार्गेट. यानंतर प्रत्येक सामने 3 षटकाचे होतील अशी माहिती आयोजकांच्या माध्यमातून मला मिळालेली आहे. आणि टॉस सुद्धा करताना आपण सांगितलंय की पुढचा सामना 3 षटकाचा असेल. गोलंदाज सज्ज होतोय दुरंत्या टोकाकडनं. यावेळेस स्वतः फुल टॉस बनवलंय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. मिड विकेट डिव्हिजनकडे चेंडू अतिशय वेगात फरार होतोय, रोखू शकणार नाही. चेंडू मात्र फरार, सीमा पार. आणि पंचाचा इशारा येतोय की नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि फ्री हिट. म्हणजे खराब कामगिरी पाहायला मिळाली. ज्ञानेश्वर मुकादम पाहतोय आपण. ज्या प्रकारे एका क्षणी वाटलं की मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार निघून गेलाय. आणि तब्बल या चेंडूवर पाहतोय आपण 5 धावा आणि फ्री हिटचा इशारा येतोय. या चुका कोची टर्निंग पॉईंट ठरेल का इथं मात्र परी 11 वाशिरे संघासाठी. तर सुभाष आपल्या चौकरांनी खातं उघडतोय. जर तरचा भाग आहे आणि नशिबाची सुद्धा साथ आहे सुभाषकडे. पाहूया सुभाष या चेंडूवर काय करतोय. फ्री हिट चेंडू असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं. यष्टामागे दुरस्थ यष्टीरक्षक पाहतोय आपण. आणि त्यानंतर मात्र जर विचार केला आपण शॉर्ट थर्ड मॅन कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक गल्ली आणि बॅकवर्ड पॉईंटचा एरिया थोडासा खाली दिसतोय आपल्याला. ऑनसाईडकडे जर पाहिला आपण 5 लेग सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्री. आदरणीय दर्शन ठाणगे साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपये लावण्यात आलेली. क्या बात आहे. तर इथं मात्र चेंडू असेल फ्री हिट. बघूया काय करतोय चेंडूवर. याच पात्र आडब्याटण्या फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निलेशच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 7. ऋतिकसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत तर दर्शन ठाणगे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. गोलंदाज सज्ज होताना राईट ऑफ द विकेट. पुढचा चेंडू याच पात्र लॉफ्टेड फटका. काय सुरेख टायमिंग. शक्ती फटक्यामध्ये चेंडूला भिरकावलंय. आउट ऑफ पार्क. षटकार. चलते हाथी नंगी तलवार हो निरानंद. खडे 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 शॉट केला. का जबरदस्त फटका पाहिला आपण. मिड विकेटच्या वरतून चेंडूला पाठवलंय आणि इथं मात्र शैलेश षटकाराने आपलं खातं उघडतोय. आणि मला माहिती आहे की शैलेश एक खूपच जबरदस्त खेळाडू कुरुन संघाच्या माध्यमातून सातत्याने खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं. तो जिथं मात्र षटकाराने स्वतःचं खातं उघडतोय.
अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. याच पाहता फटका फसतोय काय पाहायचंय. स्कोर लेग रिजन कडे कुठली चुकी नाहीये आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज शैलेश याला. हर हर करी दरिका पारी, हर हर करी दरिका पारी. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा लाख मोलाचं विशेष सहकार्य या आयोजन कमिटीला मिळाले त्यामध्ये निश्चित आम्ही आवर्जून नाव घेऊ इच्छितो. नवनीत पाटील साहेब, सुरेश शिंदे साहेब, चंद्रकांत जाधव, श्रीकांत गायकर, विश्वास ठाणगे साहेब, हेमंत गायकर, चंद्रशेखर ठाणगे, आशिष ठाणगे, मुकेश जाधव, जितेंद्र ठाणगे, यशवंत ठाणगे, गुरुनाथ मते, भरत गायकर, सुरेश ठाणगे, अशोक ठाणगे, उमेश ठाणगे आणि प्रांजल पाटील साहेब आणि संपूर्ण ऑल ग्रामस्थ मंडळ वाहुली यांच्या माध्यमातून खूप एक लाखमोलाचं सहकार्य आणि तुमचं सहकार्य मिळालं म्हणून आपण हा एक सुरेख टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय आपण. तर पहिला फलंदाज इथं मात्र बाद होतोय आणि या धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर धावा आहेत त्या 13 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज सोन्या. नाव तर खूप गोड आहे पण सोन्यासारखी फलंदाजी करेल काय आपल्या संघासाठी हे पाहिजे आहे. पहिला चेंडूवर काय सुरेख फटका पाहतोय आपण. इथं मात्र फलंदाज सुभाषच्या बॅट मधून पहिला षटकार निघतोय. गरजा शिवाजी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. त्यानंतर लगेच या योजनेच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे असे वाहुली गावचे पोलीस पाटील आदरणीय दिलीप धनगर साहेब, त्यानंतर रोहिदास बांबरे साहेब यांचा सुद्धा खूप लाखमोलाचा वाटा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळाले त्यांचा मी या आयोजकाच्या माध्यमातून जय हनुमान स्पोर्ट वाहुली संघाच्या माध्यमातून मनस्पूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय. काय जबरदस्त धमाका पाहिला होता आपण. अजून एक धमाका करायचं होतं पण या स्पर्धा फटका फसेल काय. स्कोर लेग रिजन कडे तो शतक येतोय आणि अप्रतिम जेल आणि अजून एक फलंदाज या चेंडूवर मात्र फेल. निश्चित विनंती असेल की आपण टीम मीटिंग कमी करा. आम्ही वारंवार सातत्याने आपल्याला सूचना करतो. या सूचनेचं आपण पालन करायचं आहे कारण की आज या स्पर्धेचा पाहतोय मित्रांनो आपण शेवटचा दिवस आहे. अजून खूप सामने खेळायचे बाकी आहेत पण इथं मात्र काही एका चांगल्या धमाकेदार सुरुवातीनंतर मात्र 2 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज ऋतिक आणि धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर धावा त्या 19. अजून मात्र सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 31 धावेची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 31 असं समीकरण. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये जर पाहिली होती जी सरासरी होती ती सरासरी खूप कमी पाहायला मिळते. 12.50 ची जी सरासरी होती मात्र आता फक्त 10.33 ची सरासरी इथे मात्र आपण पाहतोय. आता मात्र पहिल्या षटकामध्ये ऋतिक यांचा जर विचार केला आपण तर 19 धावीची सरासरीने धावा खर्च करतोय. परेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि फलंदाजी करण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण रोहन. एका चांगली पार्टनरशिप इथून मात्र करावी लागेल जर सामना करून संघाला जिंकून द्यायचा असेल. या जोडीवर खूप काही अवलंबून असेल कारण की 18 चेंडू 31 असं समीकरण. एक मोठं टार्गेट समोर दिसत नाहीये पण क्रिकेटमध्ये मोठं छोटं नसते. जोपर्यंत शेवटची धाव बनलं जात नाही किंवा शेवटचा चेंडू टाकला जात नाही त्यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. निश्चित इथं मात्र डीजीची भविष्यवाणी थोडीशी खरी ठरली. थोडीशी नाही पूर्णपणे सांगितलं होतं की चेंडूवर षटकार येईल 50 आकडा पार करेल. क्या बात आहे. या पात्र हा फटका पाहता आपण स्क्वेअर लेग रिजनकडे जातोय. मिडविकेटचा शतक येईपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते 20. अजून सामना जिंकण्यासाठी 17 चेंडू 30 धावेची आवश्यकता. सामना अजून संपला नाही. या षटकामध्ये मात्र सामना जवळपास पाहायला मिळेल की कुठल्या संघाकडे सामना झुकलेला आहे. सामन्याचे पंच म्हणून पाहतोय आपण दिनेश नाईक सर आणि तसेच स्क्वेअर लेग पंच शानू कुरुशी सर. माइंड फॉर मुब्रा आणि एक आपण पाहतोय बादवड. याच पात्र लॉफ्टेड फटका मधुर आवाज बॅट मधून चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरतून आउट ऑफ पार्क. हा षटकार. आज गुलाल उरविन माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी धारण आई माझी बसली घोंगरावर.
जय धन्यवाद. आणि जो उल्लेख केला होता की नाव आहे सोन्या, सोन्यासारखा परफॉर्मन्स करेल काय, आपण काय एक जबरदस्त शॉट पाहिला आपण. बॅटच्या मधोमध घेतले आणि चेंडूला पाठवलंय. बॅकवर्ड स्कोलेकच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार. षटकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तब्बल 26. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 24 धावेची आवश्यकता आहे आणि तो मात्र येणार आहे 16 चेंडू 24 असं एक सोपं समीकरण. आता तर मी म्हणेन विकेट जरी 2 गेले असतील पण अजून 8 विकेट खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे आणि जवळपास सामना पूर्णपणे कुरुंद संघाकडे झुकताना आपण पाहतोय या क्षणी. यावेळेस पाहता गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पाहतो आपण फर्स्ट चेंडू फेकला होता. बीट होतोय परेश सज्ज होताना गोलंदाज दुऱ्यान त्या ठोकाकडनं इथं मात्र मारा करण्यासाठी. याच पात्र टप्पापर्यंत खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू इथं मात्र परत फेकावा लागेल गोलंदाजाला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 27 अजून सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता असेल. 15 चेंडू 23 असं समीकरण. सोन्या अजून पाहतो आपण खेळपट्टीवर आहे आणि रोहन नॉस्ट्रेकला 1 या धावसंख्येवर अतिशय आनंदित आहेत डीजी पाहतोय आपण. आणि मित्रांनो मी तर म्हणेन की सर्वांना आनंदित राहायचं आहे कारण की पाहतोय आपण प्रत्येक क्षण यावेळेस पाहता वेगवान चेंडू येतोय. प्रश्न विचारला गेला होता पण सहमत नाहीये आणि या चर्चा चालू होती की प्रत्येक व्यक्तीने मात्र आनंदात जीवन जगायचं आहे. कधी काय होईल कोणाला सांगता येत नाही. पाहतोय पण प्रत्येक वेळेस कुठल्या क्षणी कुठला तरी युट्यूबवर किंवा व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतोय. याच्यासाठी आनंदाने जगा आणि आनंदाने जगू द्या. याच पाहता कडक केडीके अजून एक जबरदस्त धमाका पाहतोय आपण. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून हा फटका स्कुलेच्या वरतून षटकार. काय जबरदस्त शॉट पाहिला आपण आणि इथं मात्र सोन्याच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार आणि ते मात्र विजयाकडे कुरुंदाज संघ वाटचाल करतोय. एक जबरदस्त सांघिक कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहतोय आपण 17 धावेची आवश्यकता आहे. अजून चेंडूचा जर विचार केला आपण तर निश्चित 13 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 असं समीकरण. अजून एक मोठा फटका पाहतोय आपण लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर सोन्याच्या बॅटमधून धमाकेदार हा षटकार. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चुका होणं एक अविभाज्य घटक आहे. त्या चुका करून जर माणूस शोधत असेल तर तो महान माणूस बनण्याकडे वाटचाल करतोय. बघा मित्रांनो ज्या प्रकारे ते मात्र खेळ पाहिलं होतं आपण, ज्या प्रकारे सातत्याने चुका केल्या होत्या गोलंदाजांनी तिथून मात्र हा संघ इथून सावरत नाहीये आणि सोन्या मात्र धडाकेबाज फलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय आणि त्यामध्ये 18 धावा म्हणजे 3 षटकार सोन्याच्या बॅटमधून. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 धावेची आवश्यकता असेल. किती चेंडूमध्ये सामना इथं मात्र फिनिश करेल ही जोडी पाहतोय आपण क्रूज संघाच्या माध्यमातून. तर निलेश व्यक्तिगत स्वतःच पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण 30 षटक. अजून मात्र पाहतोय आपण की जी सरासरी पाहतोय ज्यास पात्र खोल टप्प्याचा चेंडू होता पूर्ण फक्त चेंडूला टर्न केले तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्या पाहतोय आपण 40. सज्ज होताना आपण पाहतोय इथं मात्र सोन्या यास पात्र प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे. इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. सोन्या याला पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा जवळा आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा जवळा आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा जवळा.
तर दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय गुरुनाथ मते साहेबांचं वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर सामना जिंकण्यासाठी अजून मात्र पाहतोय की आपण इथून 10 धावेची आवश्यकता आहे आणि चेंडूचा जर विचार केला आपण 10 चेंडू 10 असं समीकरण, पण इथून मात्र गोलंदाज सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल काय, सामना एक थरारक स्थितीमध्ये घेऊन जाईल काय षटकामध्ये गोलंदाज निलेश याला आपण पाहायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज निलेश दुऱ्यान त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज पत्ते आपण दीपेश. यावेळेस पाहता परत एक अजून चांगला हा फसवा चेंडू पाहतोय आपण, व्हेरिएशन पाहायला मिळाला, गतीमध्ये काय सुरेख परिवर्तन करून घेतोय आणि या षटकामध्ये मात्र पूर्णपणे संघाला वापसी करून देईल काय, ज्या प्रकारे निलेश नावाचा गोलंदाज या क्षणी गोलंदाजी करतोय. 9 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 10 धावेची आवश्यकता, अजून एखादा विकेट इथे मात्र प्राप्त करावा लागेल. सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जर घेऊन जायचं असेल गोलंदाज निलेश याला. अजून एक अप्रतिम 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 चेंडू, अप्रतिम काय जबरदस्त षटक हाताळतोय. सामना होता कुठे आणि मात्र सामना नेऊन ठेवलाय कुठं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की 8 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. हे 2 चेंडू खूप निर्णायक ठरणार इथं मात्र निलेशसाठी. 2 चेंडूमध्ये एखादा जरी विकेट प्राप्त केला आणि एखादा धावचा खर्च केला तर सामना अंतिम षटकापर्यंत जाऊन ठेपेल. गोलंदाज सज्ज होताना निलेश, पण यावेळेस पात्र बॅक टू द बॉलर हवेत होता, पण खेळ घेण्यामध्ये अपयश, कारण की स्लिप झाला होता स्वतःच आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय. तरी पण मी तर म्हणेन डीजे चांगला चेंडू होता, खऱ्या अर्थाने चेंडूला मिडविकेट डिजनकडे खेळायचं होतं, पण चेंडू जातोय मिड ऑनला आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा पूर्ण करतोय. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे जर पाहिलं आपण सामना कधी कुरुन संघाकडे झुकतोय तर कधी मात्र जर पाहिलं आपण वासिरे संघाकडे झुकताना पाहतोय. प्रत्येक चेंडू मागं कहाणी दडली काय हे येणार आहे. इथून मात्र अजून 7 चेंडू सांगेल. या आसपास अजून एक चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र अंतिम षटकापर्यंत सामना पोहोचवलाय. इथे मात्र गोलंदाज निलेश यांनी 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 8 धावेची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये जेव्हा 11ची गरज असताना काय सुरेख गोलंदाजी हाताळली आणि सांगून दिले निलेश की मी अजून माझ्या हातात चेंडू होता 30 षटकामध्ये, माझ्या संघाला मी वापसी करून देतोय. 6 चेंडू 8 असं समीकरण. चला आपण वेळ कमी घ्या, आम्ही सातत्याने उल्लेख करतोय की आपण वेळ कमी घ्या. चला छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. एक वीरा माऊली गो अग्नी कोल्यांना पावली. आई माझी कबीरा. तर अंतिम षटक टाकण्यासाठी इथे मात्र गोलंदाज नितीन याला जबाबदारी दिली. इथे मात्र परी 11 वाशिरे संघाचा संगणक आणि नितीन या षटकामध्ये खरं उतरतो काय पाहायचंय की मात्र अजून इथे मात्र खेळपट्टी रोहन आणि दीपेश मात्र खूप खराब फलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि फक्त 2 या धावसंख्येवर. पण अजून एक मला समजलं नाही की निवा पाटील अजून खेळाडू कक्षामध्ये आहे, त्याला पाचारण केलं नाही. काय कारण आहे की ज्या प्रकारे आपण ही स्थिती पाहतोय. 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता असेल. खेळण्यासाठी फलंदाजी इथे मात्र निश्चित रोहन सज्ज असेल. 2 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. याच पात्र फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरने लॉंग ऑफ मध्ये चेंडू डीप मध्ये जातोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. यानंतर जो सामना होणार आहे विकी स्फोट कुक्षे विपक्ष गावदी स्फोट सापे संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेले 3 षटकाचा तो सामना असेल. सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सापे संघाने.
यश पात्र सुरेख फटका पाहतोय आपण डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र साईड स्क्रीनच्या बाहेर निघून जाईल. सीमा पार अतिशय क्लास हा चौकार. आणि आता मात्र या चेंडूवर पूर्णपणे सामना कुरुन संघाकडे झुकताना पाहतोय आपण. 4 चेंडूमध्ये इथून मात्र फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 2 पावलं दूर आहेत, म्हणजे 2 धावाची आवश्यकता असेल. तर पाहतोय आपण विकी स्फोट कुक्षे विपक्ष आईगावदेव सापे. पुढची लढत यश पात्र हुकचा फटका पाहतोय आपण. स्कोर लेगच्या वरतून चेंडूला पाठवलंय. विजयी षटकार निघालाय आणि सामना इथं मात्र जिंकलेले तो मितेश शेलवन कुरुन संघ. तर सामन्यावीर थोडंसं काढणं सुद्धा कठीण आहे, पण आमचे गुणलेख काय तय केले पाहिजे. ज्या प्रकारे आपण पाहिलं गोलंदाजी विश्लेषण जर केलं आपण, रोहन शैलेश, पण रोहन यांनी एक जबरदस्त फलंदाजी केली आणि एक षटक सुद्धा खूप छान हाताळलं होतं. 4 धावा खर्च केल्या, पण विकेट प्राप्त जरी केला नसेल, पण काय अवरेजिंग षटक टाकलं होतं. त्यानंतर आता फलंदाजी करताना पाहतोय आपण एक षटकार एका चौकाराने संघासाठी एक चांगल्या श्रेणी येऊन 14 धावाचं योगदान दिला. म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅच, तो म्हणजे रोहन.